प्रत्येकाचं आपापलं जे म्हणणं असतं, ते म्हणणं वेळेत ऐकून घेतलं गेलं, तर प्रश्न संपतात. कधी-कधी म्हणणं असणारा जरा जास्तच म्हणणं मांडतो, जास्तच आडमोठी भूमिका घेतो. त्यातूनही प्रश्न ताणला जातो. पण नाशिकचं संपलंय, जळगावचं संपेल. दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत काही विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने तशा पद्धतीचा प्रस्ताव दिल्याची महाराष्ट्राच्या चर्चा. राजकारणामध्ये सध्या मोठा काही विषय उरला नसल्यामुळे रोज तुम्हाला इलेक्ट्रॉनिकमध्ये आणि प्रिंटमध्ये बातम्या चालवायला काहीतरी एक असा एक इश्यू लागतो. तर तो कधी दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का? मग शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशा नवनवीन कल्पना मलाही मान्य आहे की काहीतरी चर्चा असते म्हणून तुम्ही बातम्या देता. पण त्या चर्चांमध्ये काही तथ्य नसतं. कारण काँग्रेस ही बुडती नाव आहे. त्यात राष्ट्रवादी जर जॉईन व्हायला म्हटली, तर सगळे त्या पहिल्या नावेतून, शरद पवार नावेतून पळून जातील आणि जो त्यांना चांगला चॉईस आहे ते जातील. सध्या चॉईस बीजेपीचं आहे. मोदीजींचं नेतृत्व आहे, देवेंद्रजींचं नेतृत्व आहे आणि त्यामुळे आगामी 20-25 वर्ष ग्रामपंचायत ते लोकसभा फार काही प्रॉब्लेम दिसत नाही लोकांना. मग लोक विकासाची कामं त्यांची करून घेण्यासाठी, त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस प्रेफर करतील की बीजेपी प्रेफर? विधान परिषदेमधील महाविकास आघाडीमध्ये विशेषतः काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत ते लढायला तयार नाहीत अशा पद्धतीचे चित्र दिसते. हायकमांडने यावर नाराजी देखील व्यक्त केली आधीच्या आहे. प्रश्नाला उत्तर देताना तेच म्हटलं की काँग्रेस ही बुडती नाव आहे. जो तो नाव बुडण्यापूर्वी पळतो आहे. अमरावतीचे कॅन्डिडेट ॲडमिटच झाले आहेत. मग नागपूरचे कॅन्डिडेट पण मला वाटते काहीतरी लोकांना भेटेनासे झाले आहेत. भंडाराचे तर गायबच झालेले आहेत. आणि त्यामुळे मुळात ह्या निवडणुका बिनविरोधच व्हायला पाहिजे होत्या 17-17चं. कारण समोरच्याने कशासाठी लढायचं? हा, लोकशाहीमध्ये लढलं पाहिजे, आपली मतं वाढवली पाहिजे, आपली भूमिका वाढवली पाहिजे, आपली भूमिका समजावून सांगितली पाहिजे. लढणं ठीक आहे, पण कुठेच लढाईत यश विरोधकांना नाहीये.